नमस्ते दोस्तों, कैसे हो आप। मैं लीना पाटकर लीना की रसोई में आप सबका स्वागत करती हूँ। दोस्तों, अचार चटनियाँ ये सारी चीजें हमारे खाने की लज्जत को और भी बढ़ाता है। तो ऐसे ही आज हम एक महाराष्ट्रियन डिश देखेंगे जिसका नाम है पंचामृत। ये खट्टा मीठा तीखा एकदम चटाकेदार और बहुत ही बढ़िया बनता है। तो इसमें क्या क्या चीजें डलती है, कैसे बनाना है, ये सारी चीजें मैंने आपको डिटेल में समझाई है। तो इसके लिए वीडियो आखिर तक जरूर देखिए और चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। नोटिफिकेशन के लिए बेल आइकॉन प्रेस करके ऑल सेलेक्ट कीजिए। अगर आपको वीडियो अच्छा लगता है तो इसे लाइक कीजिए और अपने फैमिली और फ्रेंड्स के साथ जरूर शेयर कीजिए। तो अब हम तैयारी करते हैं पंचामृत बनाने की। लेकिन आज मैं ये वीडियो मराठी में करने वाली हूँ क्योंकि मेरे बहुत सारे व्यूअर्स है, फ्रेंड्स है, सब्सक्राइबर है। उन्होंने मुझे रिक्वेस्ट की है कि एटलीस्ट एक वीडियो आप मराठी में बनाइए। तो देखते हैं आपको सारी चीजें समझ में आएगी। मैं सारे इंग्रेडिएंट्स डिस्क्रिप्शन में डिटेल्स में दे दूंगी। तो जो मराठी नहीं जानते उनका कुछ भी मिस नहीं होगा। तर चलिए अब हम तयारी करते हैं। आता आपण काय काय पूर्वतयारी करून ठेवायची आहे ते मी तुम्हाला दाखवते. पंचामृत बनवण्यासाठी हे शेंगदाणे आहेत. हे मी साधारण अर्धा कप शेंगदाणे आणि अर्धा कप काजू घेतलेत. दोन्ही मी पाण्यात भिजत ठेवलेत. जर भिजवल्यामुळे काय होतं ना की ते लवकर शिजतात. किंवा तुम्ही दाणे उकडून पण घेऊ शकता. मी इथे हे रात्रीच भिजत घातले होते. किंवा निदान 4-5 तास तरी हे पाण्यात भिजवले तर छान शिजतील. काजू एक तासभर पाण्यामध्ये भिजवले आहेत. इथे मध्ये शेंगदाणे भाजून सोलून त्याचा कूट करून घेतला आहे. पांढरे तीळ आहेत ते पण भाजून त्याचा कूट करून घेतला आहे. सुकं खोबरं थोडं हलकं ड्राय रोस्ट करून म्हणजे भाजून घेतलं आणि हाताने नंतर ते चुरून घेतलंय. असं लाईट ब्राऊन होईपर्यंत ते भाजायचं आहे. आणि जो आपला नारळ असतो त्याचे मी ही खोबऱ्याची पूर्ण पाट काढून घेतली आहे आणि त्याचे असे स्लायसेस करून ठेवले आहेत. जर तुमच्याकडे ओला नारळ हा नसेल तर तुम्ही हे स्किप केलं तरी चालू शकतं. हा चिंचेचा कोळ आहे आणि गूळ आहे. पण ही मी चिंचेची चटणी नेहमी करून ठेवते आणि त्याचा वापर करते. त्यामुळे यात गूळ असल्यामुळे इथे जर आपल्याला 2 टेबलस्पून चिंचेचा कोळ लागणार आहे तर त्याच्यासाठी मी 1 टेबलस्पून गूळ घेतलाय. पण जर तुम्ही कोळ घेतला, मी चटणी घेतली आहे म्हणून 1 टेबलस्पून गूळ घेतलाय. पण तुम्ही जर याचा कोळ काढून घेतला तर जवळपास 3 टेबलस्पून गूळ तुम्हाला लागेल. आणि थोडंसं चव बघून तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता. आता आपण फोडणी आणि काय मसाले लागणार आहेत ते बघूया. आपल्याला 3 टेबलस्पून साधारण तेल लागेल. मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, गोडा मसाला, मीठ, कढीपत्त्याची पानं मी इथे चिरून घेतली आहेत बारीक. त्यामुळे काय होतं, कढीपत्ता खाल्ला जातो. नाहीतर मग पानं असली तर ती सगळेजण काढून टाकतात. हिरवी मिरची मी बारीक वाटून घेतली आहे. याच्या जागी तुम्ही 4-5 मिरच्यांचे बारीक तुकडे करून पण वापरू शकता. पण जनरली आमच्या इथे ते तुकडे आवडत नाहीत म्हणून मी अशी वाटूनच मिरची वापरते. आणि मेथी दाणे आहेत 8 ते 10. हा, तर हे आपलं सगळं फोडणीचं साहित्य झालं. कढई तापायला ठेवली आहे. त्यामध्ये आधी आपण टाकूया 3 टेबलस्पून तेल टाकते मी. 3 टेबलस्पून तेल टाकलं. तेल थोडंसं गरम होऊ दे. तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. मी थोडी मोहरी आधी टाकून बघते. गरम झाला आहे. याच्यामध्ये मी मोहरी टाकली आहे. टाकला कढीपत्ता, हिंग, हळद, हिरवी मिरची, मेथी दाणे टाकले. आणि आधी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया दाणे भिजवलेले. म्हणजे आपण जे फोडणीमध्ये टाकलंय हिंग हळद ते जळणार नाही. फोडणी एकदम खमंग झाली पाहिजे. खूप सुंदर फोडणीचा वास येतोय. खूप छान होतं हे पंचामृत. याच्यामध्ये आंबट, गोड, तिखट, तुरट, कडू या सगळ्या चवी असतात. खूप छान लागतं. आता याच्यामध्ये आपण टाकूया भिजत घातलेले काजू. मी इथे काजू पाकळी नेहमी वापरते, तशीच मी इथे वापरली आहे. हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. पंचामृत ना खूप वेगवेगळ्या गोष्टींचं बनवतात. कारल्याचं पंचामृत बनवलं जातं, काकडीचं बनवतात. खूप छान लागतं. हे मला तर फार आवडतं. तर तुम्ही बनवून 1-2 दिवस हे फ्रीजच्या बाहेर राहतं आणि फ्रीजमध्ये जर ठेवलं तर एक 5-6 दिवस पंचामृत छान राहतं. मी नेहमी करताना थोडं जास्त करते म्हणजे नंतरही आपल्याला ते खाता येतं. आता मी गॅस थोडा बारीक केला. त्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊ.
हे मी लाल तिखट यामध्ये टाकते. त्याचं प्रमाण मी सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. हा गोडा मसाला आहे तो याच्यामध्ये टाकला आहे. मीठ आहे. रंग सुद्धा किती सुंदर येतो बघा आणि गोड्या मसाल्याचा सुगंध इतका छान आहे ना. आता याच्यामध्ये हे खोबऱ्याचे काप टाकून घेऊ आपण. आता मी थोडं पाणी आधी घालते की हे करपायला नको म्हणून. तुम्ही रंग बघू शकता खूप छान आला. आता याच्यामध्ये आपण घालूया हे जे खोबरं आहे, सुकं खोबरं थोडं हलकं भाजून कुस्करून ठेवलं होतं ते आपण याच्यामध्ये ॲड करूया. यामध्ये टाकला आता दाण्याचा कूट. हा टाकला आहे आपण तिळाचा कूट. याच्यामुळे चव आणि टेक्स्चर खूप छान येतं आणि पंचामृत मिळून यायला पण मदत होते. आता याच्यामध्ये मी मगाशी थोडं पाणी घातलं होतं, साधारण 1 कपभर पाणी घालायचं आहे. म्हणजे हे नंतर हे याला घट्टपणा येतो. पंचामृत खूप पातळ किंवा खूप घट्ट करायचं नाहीये. थोडं उकळी आल्यानंतर हे सगळं शिजल्यानंतर हे थोडं घट्ट पडतंच. त्याच स्टेजला आपण नंतर चिंचेचा कोळ आपण ॲड करणार आहोत. आता काय करूया, पाण्याला थोडी उकळी येऊ दे. ती उकळी आली की हे झाकण ठेवून 1 2 ते 3 मिनिटं सगळं शिजवून घ्यायचं. 5 मिनिटं आपण झाकण ठेवून शिजवून घेतलं होतं हे सगळं. मध्ये एकदा हलवा तुम्ही, असं मिक्स करा सगळं. आता मी याच्यामध्ये घालणार आहे चिंचेचा कोळ. चिंचेचा कोळ आणि गूळ जरा शेवटी एवढ्यासाठी घालायचं की नाहीतर मग कधी कधी काय होतं ना, आपण आंबट आणि गोड हे घातलं तर शिजायला वेळ लागतो खूप. शेंगदाणे खोबरं हे जरा शिजायला हवं ना, तर त्याला वेळ लागतो. आम्ही चिंचेचा कोळ घालून घेतलाय. खूप चविष्ट होतं हे आणि तुमच्या जेवणाची लज्जत एकदम वाढवतं पंचामृत. नुसतं आमटी भात केला किंवा मसाले भात केला आणि तोंडी लावायला पंचामृत, नुसतं पापड वगैरे तळाला की तुमचा छान मेनू तयार. आता हे मी घालते गूळ आणि आता छान मिक्स करायचं 1 2 मिनिटं. त्याला पुन्हा एकदा थोडीशी उकळी यायची. आता तुम्ही बघू शकता मगाशी ते किती पातळ दिसत होतं. आता ही कन्सिस्टन्सी एकदम बरोबर आहे. खूप पातळही नाही आणि थोडं हे घट्ट होतं गार झाल्यानंतर. आणि जर तुम्हाला कधी असं वाटलं की चुकून तुमचं झाकण ठेवून जास्त पाणी आटलंय तर थोडं गरम पाणी तुम्ही ॲड करून ते थोडंसं पातळ करू शकता. आणि याच्यामध्ये जी प्रमाणं दिली आहेत ती अगदी तशीच घेतली पाहिजेत असं काही नाही. तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार थोडंफार कमी जास्त याच्यामध्ये करू शकता. फक्त काय होतं ना, जी नवीन लोक करतात पहिल्यांदा त्यांना कॉन्फिडन्स येण्यासाठी मी प्रमाणं सगळी सांगत असते की जर काहीच अंदाज येत नसेल तर दिलेल्या प्रमाणाने केलं तर तुमचा पदार्थ बिघडत नाही. आता आपण हे मस्तपैकी काढून घेऊया आणि नंतर सर्व करूया. हे पंचामृत आपलं तयार झालं आहे. मस्तपैकी एका बाउलमध्ये आपण काढूया. किती छान दिसतंय बघा. रंग खूप सुंदर आलाय आणि छान सुगंध दरवळला आहे सगळीकडे. गोडा मसाल्यामुळे याला खूप छान फ्लेवर येतो. पंचामृत आपलं रेडी आहे. तो दोस्तों, कैसे लगी आपको ये रेसिपी? इसे घर पे जरूर बनाइए और कैसे बनी मुझे कमेंट करके बताइए। और ये बताना भी ना भूले कि मराठी में सुनना आपको कैसे लगा। तो जल्दी ही मिलेंगे और एक नए रेसिपी के साथ। तब तक खाइए, खिलाइए और खुश रहिए। बाय।